तं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि ये भूरिदा जनाः। साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये आपण श्रीरामकृष्ण वचनामृत आणि भगवद्गीता याचं आपण चिंतन करीत आहोत. आपण अध्याय 23 बघत आहोत वचनामृताचा. आणि गेल्या वेळी बघितलं की बंधन भक्ती म्हणजे काय असते. भक्तीचे 9 प्रकार आहे. नवविधा भक्ती म्हणतात. विधा म्हणजे प्रकार. 9 प्रकाराने देवाची भक्ती केली जाते, म्हणजे देवावर प्रेम केलं जातं. आता हे जे 9 प्रकार आहेत, त्याचं एक म्हणजे 9चं आहे असं नाही आहे की ते शकतात. दुसरं म्हणजे फक्त भक्तीच्या बाबतीत आहे असं नाही आहे. म्हणजे नवविधा भक्ती जेव्हा म्हटली जाते त्यामध्ये ही देवाची भक्ती पटली जाते की तुम्ही देवाची भक्ती विषयी त्याचा तो विषय आहे. पण व्यवहारामध्ये सुद्धा आपला जो मानवी व्यवहार असतो त्यामध्ये सुद्धा हेच असतं, नवविधात असते. फक्त त्याचं थोडं स्वरूप वेगळं असतं. आणखी त्याच्यामध्ये एक असतं जे भक्तीमधून वेगळं करतं, याच्यामध्ये असतं प्रतिक्षण वर्धमान. म्हणजे नारद भक्ती सूत्रामध्ये काही वैशिष्ट्य आहेत त्या भक्तीमध्ये आणि या भक्तीमध्ये. त्याला आपण प्रेम म्हणतो जगामध्ये, कारण हा प्रेम शब्द हा आपल्याला खूप परिचित आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे, त्याचं तिच्यावर प्रेम आहे, तुझं त्याच्यावर प्रेम आहे. हा प्रेम शब्द आपण नेहमी वापरतो. आणि इथे तोच आहे. प्रेम म्हणजे भक्ती. प्रेमस्वरूपाचे असं म्हटलेलं आहे. अमृत स्वरूपाचं प्रेमस्वरूपाचे. भक्तीचं लक्षण काय आहे? ते प्रेमस्वरूप आहे. आणि त्याचं वेगळेपण काय आहे? अमृत स्वरूपाचे. आपले जे जागतिक प्रेम असतं ते प्रेमस्वरूपाचे असतं, पण अमृत स्वरूपाचे नसतं. कारण काय? त्याला एंड आहे. दुसरी म्हणजे असे काय आदर्श प्रेम वगैरे जे काय असतील की नाही, जे आपल्याला काव्यामध्ये किंवा साहित्यामध्ये त्याचा थोडाफार उल्लेख होतो. पण एक असतं की ते कमी कमी होतं किंवा त्याची तीव्रता तेवढी राहत नाही. एक विशिष्ट अवस्थेमध्ये ज्याची तीव्रता असते, त्या आकर्षण, ओढ, ती तीव्रता हळूहळू तशी राहत नाही. हे काय? ही भक्ती कशी आहे? प्रतिक्षण वर्धमान. प्रत्येक क्षणाला ती वाढत जाते, कमी होत नाही. जसं याला प्रारंभ असतो आणि शेवट असतो. कधी कधी मानवी प्रेमामध्ये त्याचा दुसरा जो भाग असतो त्याला आपण रागद्वेष म्हणतो. राग म्हणजे आसक्ती, ओढ, तीव्र ओढ. जसं ते ठाकूरांनी सांगितलं आहे, ह्या तीव्र ओढी 3 तीव्र ओढी आहेत. त्या सगळ्या तीव्र ओढी ह्या प्रापंचिक आहे, जगातल्या आहे. म्हणजे एखाद्या माणसाची वैश्विक ओढ, पतीची पतीविषयी स्त्रीची, स्त्रीची पतीची, आईची मुलाविषयी वगैरे, या 3 ओढी सांगितल्या आहे. त्यांनी म्हटलं 3 ओढी एकत्र झाल्यानंतर तितक्या ओढी देवाविषयी. म्हणजे ठाकूरांनी सांगितलं आहे की ते तुम्हाला कसं कळणार देवाची भक्ती म्हणजे काय. मग त्याचं तुम्हाला समजण्यासाठी, मी तुमच्या धारणेमध्ये येण्यासाठी, की तुम्हाला काहीतरी त्याचा अंदाज येण्यासाठी म्हणजे मानवी प्रेमाचाच उपयोग केला आहे. कारण तिन्ही प्रेमाचा आपल्याला मनुष्याला अनुभव असतो. त्याच्यात तुम्हाला कल्पना येऊ शकतं, अंदाज येऊ शकतो म्हणजे भक्ती काय असतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपले संत आहेत, जेवढे संत आहेत भारतामध्ये किंवा जगामधले, ते सगळे भक्त होते. सगळेच भक्त होते. आता भक्त होते की ज्ञानी होते हा इथला भाग नाही आहे. भक्त म्हणजे त्यांचं ईश्वरावरचं प्रेम जे आहे ते आपल्याला सर्वसाधारणपणे दिसतं.
की नाही. जशी मीरा आहे, तुळशीदास आहे, आपले महाराष्ट्रातले बरेचसे नामदेव महाराज वगैरे, ज्ञानेश्वर महाराज सगळेच भक्तच होते ते, की नाही. जरी ते असते ते भक्ती तिथे ज्ञान म्हणजे असा प्रश्न नाही आहे. तो ती भक्ती नाही आहे. भक्ती म्हणजे त्यांचं प्रेम आहे. म्हणजे सगुण साकार असो, मूर्तीवर असो, देवावर असो, काय जे असेल त्याचे अनंत प्रकार आहे. जसं वारकरी पंथामध्ये त्यांची ती साधना मुख्य तीच आहे की वर्षातून 2दा वारी करायची किंवा 4दा असते ती. त्यातल्या 2 मुख्य असतात. त्यातली पण आणखी एक आषाढी एकादशी मुख्य असते. म्हणजे तो पंथ आहे आणि पंथ म्हणजे काय आहे, तिथे तुम्हाला दैवत लागतं. पंथामध्ये दैवत आवश्यक असतं. त्यांचं दैवत काय आहे, हा विठ्ठल आहे. विठ्ठल कोण आहे, विठ्ठल द्वारकेहून आलेला, रुक्मिणी आणि द्वारकेवरून विठ्ठलाला आले. मग ते कोणी आणले त्यांना, त्या पुंडलिकाने आणले. कशाने आणले, सेवेने आणले. म्हणजे आपलं कर्तव्य करत असताना, आईवडिलांची सेवा करत असताना आले. त्यांना वाट पाहायला सांगितलं. ते 28 युगापासून ते विटेवर उभं आहे, असे ती त्यांची आहे, श्रद्धा आहे. ती इतक्या काळापासून आलेली श्रद्धा आहे. मग तुम्ही ती वारी करा, देवाचं दर्शन घ्या, अगदी सोपी आहे. आणि वर्षभर तुम्ही स्वधर्म करा, पोटपाण्याची तुम्ही काळजी घ्या, शरीर यात्रा करा. पुस्तक पाहिजे. पुस्तक कुठे आहे की नाही. पुस्तक आहे कारण कृष्ण आहे. कृष्णाचा उपदेश कशात आहे, कृष्ण गीतेत आहे, भगवद्गीतेमध्ये आहे. मग भगवद्गीता ही त्यांचा ग्रंथ झाला. आणखी कुठे कृष्णाचा उपदेश आहे, उद्धवाने केलेला आहे. तो 11 स्कंद आहे. भगवान श्रीकृष्ण जेव्हा ठरवतात की आता आपली लीला संपलेली आहे, आपल्याला आता परत जायला पाहिजे, निजधामाला जायला पाहिजे, त्यावेळी उद्धव त्यांचा अतिप्रिय भक्त आहे की नाही. तो खूप प्रिय भक्त आहे, त्यांचा जवळचा आहे. तो त्यांचा चुलत भाऊच आहे, पण अतिशय प्रिय भक्त आहे. तो म्हणतो तुम्ही जाणार, आमचं काय होणार. मग तो म्हणतो इथं हे नाही, सगळं जग काय माया आहे, हे जग असं नाही आहे, याच्यात तू गुंतू नको. आता तू बद्रिकाश्रमाला जा, तिथे नारायण आहे, तिथे ते ध्यान कर, डिटॅच हो, अनासक्त हो आणि आपलं शरीर तिथे सोडून दे. मी तू तिथे, मला वाटते बद्रिकाश्रमामध्ये नरनारायणच्या मूर्ती, ते उद्धवाची पण मूर्ती आहे तिथे. याच्यामध्ये ते बऱ्याच मूर्ती आहेत तिथे मंदिरामध्ये, मुख्य मंदिरामध्ये. म्हणजे हे पण दोन्हीकडं तो वेगळा भाग झाला. दोन्ही पुस्तके संस्कृतमध्ये आहेत. गीताही संस्कृतमध्ये आहे, उद्धवगीता पण संस्कृतमध्ये आहे. 11 स्कंद आहे, केलेला उपदेश आहे, तो सगळा निवृत्तीपरक आहे. आणि हे फक्त ते गीतेतला उपदेश औपनिषदिक उपदेश आहे. तो म्हणजे गावो दोग्धा गोपालनंदना की नाही, हे उपनिषदाचं दोग्ध करून कृष्णाने सांगितलेला उपदेश आहे तो. पण तो आहे संस्कृतमध्ये. नंतर ही गीता, उद्धवगीता पण ते उद्धवाला सांगितले म्हणजे उद्धवगीता झाली ती पण संस्कृतमध्येच आहे. मग वारकरी पंथासाठी काय आहे, सगळ्यांना संस्कृत काय येत नाही. म्हणून मग ज्ञानेश्वर महाराजांनी ती गीता भावार्थ दीपिका लिहिली, त्याला पण ज्ञानेश्वरी म्हणतो. आणि एकनाथ महाराजांनी काय केलं, भागवत लिहिलं. एकनाथी, ज्याला एकनाथी भागवत म्हटलं जातं. म्हणजे काय, पूर्ण पंथ झाला निर्माण आहे की नाही. याच्यातून गेलं आहे की तुम्ही हळूहळू तुम्ही मग हरिपाठ वगैरे आहे, ते मूळ ग्रंथ आहेत, म्हणजे भाषांतर नाही आहेत, ते अनुवाद नाही आहे. पण सर्वसाधारणपणे ही आहे भक्तीची, सर्वसाधारण माणसांसाठी, ज्याच्यामध्ये तत्त्वज्ञान पण आहे, ज्याच्यामध्ये परंपरा पण आहे, म्हणजे सामान्यातल्या सामान्य माणसालासुद्धा त्याचं काही ना काहीतरी करता येईल, म्हणजे कृती करता येईल, यासाठी तो बरोबर त्याची आखणी केलेली आहे. आणि गेल्या अनेक वर्षांपासून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी रचला पाया म्हणतो आपण, 700-750 वर्ष झालेच आहे, तशी झालेली आहे. चला, तर ही जी आहे ही भक्ती म्हणजे देवावर लोकांना प्रेम करायचं आहे. कारण काय, आता आपण त्याचा पुढे बघू की नाही, की महाराज वेदांताची तत्त्वे काय आहेत याच अध्यायात आहे. प्रश्न विचारतो आहे शेजारी की नाही. आणि वेदांताची तत्त्वे श्रीरामपुढे सांगतात. कारण कोणताही पंथ असो, आपण सध्या हिंदूंमध्ये वैदिक मार्गामध्ये जे प्रचलित पंथ आहेत त्याचाच विचार करतो आहे, पण त्याच्याशी जोडलेले आहेत, पण थोडेसे वेगळे झालेले आहेत.
वारकरी पंथ ज्याला भागवत पंथ म्हणतात किंवा वैष्णव पंथ ते वेगळे झालेले नाही आहे, फक्त त्यांची उपासना पद्धत थोडीशी वेगळी आहे. तशीच इतर हिंदूंची पण आहे, थोडाफार इकडे तिकडे फरक असतो त्या मार्गाप्रमाणे, पण त्याच्या प्रत्येकामध्ये मात्र तत्त्वज्ञान असतंच. कारण ते तिथपर्यंत तुम्हाला पोचायचं असतं, तत्त्वज्ञानापर्यंत तुम्हाला पोचायचं असतं. म्हणजे मी आणि भगवंत वेगळे नव्हेत, नाही, दोघे एकच आहेत. किंवा जिथे मी राहिलाच नाही आहे, फक्त भगवंतच राहिला आहे की नाही, ही जशी असते जी स्थिती आहे ते याच्यामध्ये किंबहुना चराचर आपणची झाला. ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे किंबहुना म्हणजे आणखी काय सांगायचं, त्याला किंबहुना म्हणतात. सगळं सांगून झालं आहे, पण अगदीच कमी शब्दांमध्ये सांगायचं झालं ना किंबहुना, आणखी काय सांगायचं, बहु काय आणखी सांगायचं. आपणची चराचर झाला म्हणजे आपण आहे आणि चराचर आहे, झालं आहे क्रियापद आहे की नाही. म्हणजे तो स्वतःचं सगळं सृष्टी झालं आहे, चर आणि अचर. आणखी दोन दुसरं काय आहे, चर आणि अचरच आहेत. तर चरही तोच आहे, चर म्हणजे हालचाल करणारं, अचर म्हणजे न करणारं. जे काही तुमच्या कल्पनेत आहे तेवढंच आहे, फक्त चर आणि अचरच आहे. नाही, ते काय आहे, ते वेगळं नाही आहे. आपल्या दृष्टीने ते वेगळं आहे आणि आपण वेगळे आहोत. म्हणजे आपण अजूनही तत्त्वज्ञानाचा आपला अनुभव नाही आहे. तत्त्वज्ञान म्हणजे काय, तत्व ते जे आहे, तत्व म्हणजे ब्रह्म, ठीक आहे नाही, निर्गुण निराकार ब्रह्म आहे. तेच आपल्याला चर आणि अचर रूपामध्ये आपल्याला अनुभवाला येतं. म्हणजे मी आणि तू या रूपात अनुभवाला येतो. ह्या मी आणि तूचा हा जो भेद आहे त्याला आपण म्हणतो अभेद म्हणतो किंवा अखंड म्हणतो. अखंड म्हणजे जिथे ब्रेक नाही आहे, हे इथे संपलं आणि आता नवीन सुरू झालं असं नाही, त्याला आपण अखंड म्हणतो. जे अखंडितपणे तेलाची धार असते, तैलधारावत म्हणतात त्याला. तेलाची धारा नेहमी अखंडित असते, ती तुटत नाही. तसंच हा जो भाग आहे, तत्त्वज्ञानाचा अनुभव आहे, हा तुटत नाही की आता मी आहे आणि ते आहे मग एक झालं पुन्हा तुटलं असं नाही. अखंडितपणे तो भाव असतो. तर ही जी अनुभूती आहे किंवा हा जो भाग आहे की म्हणतात झाला म्हणजे ॲक्च्युली तशी गोष्ट घडते किंबहुना आहे की नाही. आपण जे हे विश्वची माझे घर आहे की नाही, आता आपल्याला घर हा अनुभव आहे आपला, हे माझं घर आहे हा अनुभव आहे. याचा अर्थ काय, हे माझं घर आहे आणि बाकीचे माझी घरं नाही आहेत की नाही तर मग माझं घर म्हणायची गरज काय. पण माझं घर जेव्हा म्हणतो की माझी गोष्ट म्हणतो, माझी खोली म्हणतो की माझं अमुक माझं तमुक म्हणतो, याचा अर्थ काय, माझं हे आहे, इतर हे माझं नाही आहे. याचा अर्थ असा आहे की जी गोष्टी जितक्या तीव्रतेने मला माझी वाटते तितकी तीव्रता मला इतर गोष्टींशी वाटत नाही. प्रत्येक गोष्ट, व्यक्ती असो, वस्तू असो, घटना असो, काही असो, ते जितकं तीव्रतेने जाणतात तितक्या तीव्रतेने आपल्याला इतर गोष्टी जाणत नाही. पण इथे काय म्हणतात ते, हे विश्वची माझी घरं, जितक्या तीव्रतेने आपल्याला आपली गोष्ट आपली वाटते, माझी खोली, माझं घर, हे मंदिर वगैरे वगैरे वगैरे, प्रत्येकच गोष्ट, अनंत गोष्टी आहेत त्या, असंख्य आहेत, अनंत आहेत. त्या जेवढ्या तीव्रतेने आपल्याला आपल्या वाटतात तेवढ्याच तीव्रतेने हे घर, विश्व माझं घर आहे एवढं वाटतं. विश्वची म्हटलं आहे की नाही, हे विश्वची माझे घर, माझं आहे. माझं घर कोणतं आहे, सगळे संसार आहे, जग आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती दयाची स्थिर. आता मती म्हटलं आहे पण याचा अर्थ अनुभूती अर्थाने आहे. मती म्हणजे बुद्धी. बुद्धी काय करते, बुद्धी तुम्हाला तुमच्या बोधामध्ये काही गोष्टी आणते. म्हणजे बुद्धी हा अनुभव आहे, जसं भावना हे अनुभव आहेत. पण त्याला आपण एम्पिरिकल वर्ल्ड म्हणतो, या सगळ्या भौतिक जगातले अनुभव आहेत ते. परंतु ही जी अनुभूती आहे किंबहुना हे विश्वची माझे घर, ऐसी मती दयाची स्थिर. दयाची म्हणजे त्या व्यक्तीची,
स्थिर म्हणजे पक्की आहे. आता ते मानवी भाषेत मला वर्णन कसं करून सांगणार? म्हणून ते म्हणणार पक्की आहे. कशी पक्की आहे ते तुम्हाला काय सांगणार? ठीक नाही, शब्दावरून समजून घ्या. दुसरी काय आपल्याकडे साधन काहीच नाही आहे. आपल्याला भाषा सोडून दुसरं काय साधन आहे व्यक्त करायला? पण जितकं तिथे शक्य आहे व्यक्तमध्ये येत आपल्याला ते जाणवतं. जसं गीता आहे, ठीक नाही, ते आपल्याला जाणवतं. गीतेमध्ये जेवढे एक्सप्रेशन अहममध्ये आहे ते काही कृष्ण म्हणजे व्यक्ती म्हणून नाही आहे. ते अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थित. हे अर्जुना, गुडाकेश अर्जुना म्हटलं संबोधन आहे ते. अर्जुना मी अहमात्मा आहे, म्हणजे मी आत्मा आहे. कसा आत्मा आहे त्याला पॅराफ्रेज केलं आहे, सर्वभूताशय स्थित. ठीक नाही, सर्वभूतांमध्ये असणारा तो आत्मा मी आहे. आता आपल्याला काय ती त्याची अनुभूती आपल्याकडे आहे की नाही? जास्तीत जास्त आपलं कुठं पण जातं, आपल्या घरातल्या लोकांच्या नेहमीच्या त्याचा आपला असतो आत्मा, तिथे असतो तो. जसं पिता म्हणतो तू माझा आत्मा आहेस, असं की नाही. उपनिषद असे वर्णन आहेत. त्याला आत्मजवर आपण गेल्यावेळी बघितलं होतं, म्हणून त्याला आत्मज म्हणतात. म्हणजे माझ्यापासून तो निर्माण झालेला आहे की नाही. असं जसं घर आहे ते बाहेर रूपात दिसतं, ते माझ्यातून आतून निर्माण झालेलं आहे ते की नाही. म्हणून त्याला आपला आत्मबुद्धी असते. सर्वभूताशय स्थित. आता अनुभव आहे इथेच थांबतं. म्हणजे कोणत्या अर्थाने आहे ते? अहमादिश्च, काय सुंदर आहे बघा. मध्यंच भूतानाम अंतएवच. हे जे येणं जाणं आहे, स्थिर होणं आहे की नाही, हे सगळं मीच आहे. अहम आदी आहे की नाही. आदी का म्हणतात? कारण ते व्यक्त आहे म्हणून. सर्व भूताशय स्थित आहे म्हणून म्हटलं आहे, आदी म्हणतो आहे. जे भूत आहेत, भूत म्हणजे जे होऊन गेले त्याला भूत म्हणतात आहे की नाही. जे घडलेलं आहे ऑलरेडी आहे तुमच्या, त्याचा अनुभव घेत आहे. हे जग काय कुठं आहे की आपल्याकडे? आपण आहोत की आपण भूत आहोत या अर्थाने की आपण निर्माण झालेलो आहोत की नाही. आपलं अस्तित्व आहे. अहम आदी, त्याला आदी म्हणतात. आपला जन्म झाला, अमुक जन्मतारीख आहे. मध्य आपण आता आहोत. अंत ओके च म्हटलं आहे तिथे. अहमादिश मध्यंच भूतानां अंत एव च. ते कोण आहे सगळं? भूत म्हणजे काय? मी भूतामध्ये येतो, सगळं विश्वभूतामध्ये येतं. भूत म्हणजे होऊन गेलेलं. वर्तमान म्हणजे जे आहे ते. भविष्य म्हणजे जे झालेलं नाही ते. एवढंच इथे अंत म्हटलं आहे. हे जे व्यक्त जगत आहे त्याचा आधी कोण आहे? थोडा आधी म्हणजे माझं शरीर, जन्मदिनांक माझा आहे. आता माझं इतक्या वर्षाचं वय आहे, त्याला मध्य म्हणतो आपण. अंत म्हणजे लास्ट डेट आहे की नाही, एक्सपायरी डेट, त्याला अंत म्हणतो आपण. आपण काय म्हणू? हे याचं आहे. तसं नाही म्हणतात ते. अहमादिश्च मध्यंच भूतानाम अंत एवच. हा सगळा माझा अनुभव आहे. कोण म्हणतं आहे? कृष्ण म्हणतो आहे की नाही. मी सगळं वर्तमान जाणतो, अतीत जाणतो. वर्तमान आणि च अर्जुन भविष्यानि च भूतानि माम तु वेदन कश्चन. मला मागचं काही सगळं माहीत आहे, आताचंही माहीत आहे. भविष्यानि च भूतानि म्हणजे भूतांचा म्हणजे ह्या अस्तित्वाचा, त्याला कायनात म्हणतात इस्लाममध्ये. ही सृष्टीचा जो आहे, हा भाग जो आहे, याचा शेवट काय होणार ते सगळं मला माहिती आहे. आपण त्याच्यामुळे काय करतो? बरंच चिंतित असतो. त्याचं काय होणार, त्याचं कोण. आता ते वार चालू आहे इराणमध्ये, इराकमध्ये. इराण आणि आपलं हे इस्रायल आणि संबंध. आपलं पुढचं काय होणार, आता पुढे काय होणार, ते काही बातमी येते का त्याची की नाही? खरी म्हणजे काय म्हणतात, बरी चांगली म्हणतात. आपण नेहमी टेन्शनमध्ये असतो. आपला गॅसचा प्रॉब्लेम केव्हा सुटणार वगैरे वगैरे वगैरे. ते म्हणतात भूतानाम अंत एव च, भविष्यानि च भूतानि. काय सुंदर श्लोक आहे किती मध्ये बघा. त्याच्यात जन्माविषयी म्हटलं आहे. माझे जने बहुनी मे जन्मानी. अरे माझे सगळे खूप जन्म झाले आहेत. आणि व्यतीता म्हणजे व्यतीत केल्या म्हणजे जन्म मी ते हे केले आहेत, अनुभवलेले आहेत. आणि तुझे पण तसेच झालेले आहे नाही. पण तुला माहीत नाही, मला माहीत आहे. तान्यम वेद सर्वत्र सर्वाणी. ते सगळे मला माहिती आहे. नत्वम वेत्तीपर्यंत. पण तुला मात्र माहीत नाही आहे. म्हणजे काही सर्वज्ञाची अवस्था आहेत. ज्ञ म्हणजे जाणणे. सर्वज्ञ म्हणजे सगळं काही जाणणे. मग सर्व काही जाणणे म्हणजे काय? नेमकं काय? सर्व काही जाणणे म्हणजे कालाचा अनुभव आहे. ते तुम्हाला रसायनशास्त्र माहीत नाही, भौतिक माहीत नाही,
तर हा अनंत शास्त्र जगामध्ये भौतिकशास्त्र, त्याचा अर्थ तोवर कसा होणार? त्याची गरज पण काय आहे की नाही? तुम्हाला 50 पदार्थ करता येतात किचनमध्ये, त्याला सर्वज्ञ म्हणत नाही आहे. सर्वज्ञ म्हणजे त्रिकालज्ञ आहे तो. तिन्ही काळाचं ज्ञान झाला आहे तो सर्वज्ञ असतो. म्हणून श्रीकृष्ण सर्वज्ञ आहे, शंकराचार्य सर्वज्ञ आहे, साधू सगळे संत सर्वज्ञ असतात, संत सगळे संत सर्वज्ञ असतात. सर्व म्हणजे सर्व कालाची माहिती असते त्यांना, सर्व गती त्यांना माहिती आहे, सगळंच काही समजतं. आपण गोंधळलेच तो काय होणार काय होणार आहे की नाही, पुढे काय होणार, भविष्यात काय होणार, भविष्यात काय होणार, आमचं काय होणार, जगाचं काय होणार, अमुकाचं काय होणार, तमुकाचं काय होणार, काय नाही आहे. तुम्हाला जेव्हा सगळं माहीतच आहे मग तुला भीती कशी? एखादा खूप हुशार मुलगा आहे की नाही, त्याला माहिती आहे आपलं 100 मार्क मिळणार, मग त्याला कशाची काळजी आहे की नाही. जास्तीत जास्त 0.5 वगैरे काही कमी होईल तर पूर्णच्या पूर्ण मार्क आपले पक्के आहेच की, मग त्याला काही काळजी नाही आहे की नाही. काळजी कोणाला आहे? इतरांना काळजी आहे. आणि इतर काही ते एवढे काही बुद्धिमान नाही आहेत. तसं इथे आहे नाही. म्हणून ही सगळी जी आधी तिथे सांगितलं आहे की 2 गोष्टी आहेत. एक काळाचा प्रभाव आहे, दुसरं काळाचा प्रभाव नाही आहे. या 2 गोष्टी जरी आपण समजून घेतल्या त्याच्यात आपल्याला सांगतात की सोहम, इथं वेदांत मार्ग म्हणतात. वेदांत मार्ग म्हणजे पंथ, पंथ म्हणजे मार्ग. प्रत्येक धर्म हा मार्ग असतो. मार्ग म्हणजे साधना मार्ग असतो. त्याच्यामध्ये तुमचा शेवट दाखवला जातो, तुम्हाला कुठे पोचायचं आहे. मार्गाचं वर्णन असतं, त्याला आपण साधनापद म्हणतो किंवा उपासनापद म्हणतो. जो तो मार्गावरून चालतो त्याला साधक म्हणतात किंवा त्याला उपासक म्हणतात की नाही. आणि तो खरोखर त्या मार्गाने गेला तो त्या लक्ष्यापर्यंत पोचतो. मग ते सगुण साकार असो, ब्रह्म, वैकुंठ असो, कैलास असो किंवा ब्रह्मलोक असो किंवा मुक्ती असो, काही असो, जाऊन पोचेल तो तिथे. कारण तो मार्गावरून चालतो आहे. अवघे धरू सुपंथ असं म्हटलं आहे की नाही. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. ते सगळ्यांच्या मदतीने प्रवास करतात. आपण तीर्थ करतो ना, तीर्थदर्शनाला जातो, कधी एकटा जातो, कधी दुकटा जातो, कधी काहीतरी आपण तीर्थयात्रा असतात त्या बस करतात. काही लोक प्रत्येकाने आपापल्या सोयीप्रमाणे तो करतो. नर्मदा परिक्रमा कोणी पायी करतात, कोणी 2-4 लोकांबरोबर करतात, कोणी एकटं करतात, कोणी बसमध्ये करतात, कोणी कारमध्ये करतात. ज्याला जे शक्य आहे त्याप्रमाणे तो करतो, ज्याची जी छोटी क्षमता आहे त्याप्रमाणे तो करतो. तसा मार्ग आहे हा वेदांत मार्ग आहे की नाही. वेदांत मार्ग म्हणजे काय? हा एक मार्ग आहे. जसं आपण आता भागवत मार्ग म्हटला, वारकरी मार्ग म्हणजे त्याला पंथ म्हणतो, पण तो मार्ग आहे. पंथ म्हणजेच मार्ग, हा मार्ग आहे. ठीक आहे. तुम्हाला ती गोष्ट, एकाला जी गोष्ट खूप आवडते आणि त्याला सुसह्य वाटते, मला सहज करता येईल असं वाटते, ती गोष्ट दुसऱ्याला आवडत नाही, त्याच्या मनाप्रमाणे नसते आणि त्याला सुसह्य नसते, त्याला त्रास होतो. पण मार्ग तर सगळ्यांनाच पाहिजे ना. जसं आपण म्हणतो ना रुचिभेद म्हणतो, जेवणाचा सारखं आहे. सगळ्यांना जेवायचं आहे, पण एकाला जे खाणं खूप आवडतं त्याला म्हणतं क्या मजा आ गया, दुसऱ्याला मुळीच वाटत नाही, अरे बापरे काय हाल झाले आपले जेवायचे. एकाला खूपच मजा वाटते. समजा धरून त्याला खूप तिखट झालं आहे अगदी, अरे मसाले फिसाले पण चमचमीत काय विचारू नका. एक म्हणजे भयंकर खुश होतो, आज खरं खरं जेवण झालं इतक्या दिवसांमध्ये. तो दुसरा म्हणतो अरे बापरे आज जेवण झालं काहीच खाता आलं नाही. म्हणजे काय मॅचरी काय मग ज्याला हे असं तुम्हाला धरून चाल पाहिजे, याला हे चालणार नाही आहे बाबा. एवढं चमचमीत एवढं इत्यादी इत्यादी आहे की नाही, सगळ्यांना चालू शकणार नाही, याची जाणीव पाहिजे. मग त्यासाठी पण दुसरी पण काहीतरी व्यवस्था करा की नाही. त्याला म्हणतात पंथ आहे की नाही. तुम्हाला मिळेल ते शेवटी एकाच ठिकाणी जाऊन मिळणार. पण प्रत्येकजण असं लहान मुलगा असतो, मोठे असतात. लहान मुलं झपझप चालू शकत नाही, मोठी माणसं झपझप चालतात. मोठ्या माणसाच्या एका पावलामध्ये लहान म्हणजे 3 पावलं 4 पावलं असतात, त्याला नाही चालता येत. मग त्यालाही पण चालायचं, त्याला पण पोचायचं, त्याची पण तुम्ही विचार करा की. मग त्याचा विचार करायचा तर त्याचाच विचार करा. असं कशाला? ज्याला झपझप चालते झपझप चालतील की, ज्यांना धावायचं ते धावतील की. त्यांना कशाला तुम्ही मुंगीच्या पावलाने चालायला सांगता.
आपण प्रवास करतो, कोणी लोक कारने करतात, कोणी गाडीने करतात, कोणी विमानाने करतात वगैरे वगैरे. ज्याला जाता येतं त्यांनी का जाऊ नये? तर ट्रेनमध्येच किती विभाग असतात बघा, किती ग्रेड्स असतात. पूर्वीच्या वेळी थर्ड क्लास पण होता, त्यात पण प्रवास आहे. पूर्वी सेकंड क्लास होता, आता सेकंड क्लास नाही, थर्ड क्लास नाही आहे. याच्यात 3 पट्ट्या असायच्या विमानाच्या डब्या, आपल्या याच्या गाड्याच्या डब्यावर 3 म्हणजे तो थर्ड क्लास आहे. इंटर क्लास असायचा पुन्हा. आता इंटर क्लासही नाही आहे, पण बघा त्या पट्ट्या काढून त्यांनी क्लासच बदलून टाकले गव्हर्नमेंट रेल्वे डिपार्टमेंटने. आहे की नाही, आता कोणता क्लासच नाही. आहे की नाही, आता स्लीपर क्लासच आहे, म्हणजे अनरिझर्वड कंपार्टमेंट आहे, शयनयान आहे की नाही, त्याच्यामध्येच आहे. पुन्हा ए सीचे आहे, सेकंड ए सी आहे, थर्ड ए सी आहे, फर्स्ट ए सी आहे वगैरे वगैरे वगैरे. काही कुपे असतात वगैरे वगैरे, काही स्पेशल ट्रेन्स असतात की नाही. फक्त ते काही लोक त्याच्यात प्रवास करू शकतात. मग जे करू शकतात ते करतील. हे कशाला आहे, सगळे विभाग आहे. विमानासुद्धा एक्झिक्युटिव्ह असतो, काही इकॉनॉमी असतो. कशाला? ज्यांना काय करतील की, आहे की नाही. तुम्ही काय तेवढं सगळ्यांना समान करून टाका. कॅटल क्लास म्हणजे आहे की नाही, कॅटल क्लास जसे म्हटलं होते का नाही, तुम्हाला त्याचं नाव पण माहीत असेल, आहे की नाही. म्हणजे इकॉनॉमी क्लास आणि कॅटल क्लास म्हटलं म्हणजे ते जनावरासारखे लोक कोंबले जातात, आहे की नाही. सगळं चिडले की नाही. आता ते तसं म्हणायला नको, पण म्हटलं तर त्यात काय एवढं काही नाही, म्हणू द्या म्हटलं तर, नाही की नाही. आहे पण ती इकॉनॉमी आहे ती, पण तुम्हाला नाही द्या. तुम्ही ते आहे ते एक्झिक्युटिव्ह क्लास आहे, दुप्पट तिप्पट भाडं भरा. याचा अर्थ काय? ते म्हटलं आहे की सोहम जे आहे, वेदांती मार्ग म्हणतात सोहम की नाही, आणि ते म्हणतात ब्रह्मसत्य आणि जगत मिथ्या, आहे की नाही. ज्यांना पटकन कळतं ब्रह्मसत्य काय आणि जगत मिथ्या म्हणजे काय, ते इव्हॉल्ड आहे की नाही. ते जनक राजा म्हणतो याला अष्टावक्राला संहिता येते की मला ज्ञान पाहिजे, आहे की नाही. पण ज्ञान पाहिजे म्हणजे मला पटकन ज्ञान पाहिजे. तो होईल पटकन. मग तो जात असतो जनक घोड्यावर बसायला. त्याचा एक पाय एका रिकिपीत असतो, डाव्या रिकिपीत असतो ना, आणि दुसरा पाय उडी मारून दुसरीकडे टाकणार. अरे आपल्या जनका, तू शुद्ध बुद्ध आत्मा तूच आहेस असं ते जनकाला सांगतो. मग त्याला म्हणतो खरोखर अजून दुसरा पाय टाकायचं आहे त्या बाजूला. तो घोड्यावर बसला नाही आहे, अर्धा घोड्यावर बसला आहे आणि अर्धा जमिनीवर आहे की नाही. कारण अर्धा म्हणजे एक पाय तर टाकला, रिकिपीत टाकला आहे त्याने नाही. तो घोड्यावर बसायच्या तयारीत आहे. दुसरा टाकला की घोड्यावर बसणार, तो त्याची मान टोकणार. पण तो काय म्हणतो, अष्टावक्र ऋषी आहेत, 8 ठिकाणी वाकले शापामुळे. तो म्हणतो अरे जनका, तू शुद्ध बुद्ध मुक्त आत्मा आहेस, आहे की नाही. आणि त्याला खरोखर जनक वाटतं की खरोखर शुद्ध बुद्ध मुक्त आत्मा आहेस की. म्हणजे दुसरा पाय टाकला ते त्याने, इतक्या क्षणामध्ये त्याला ज्ञान झालं. आता आपल्यामध्ये ब्रह्मसत्य जगमिथ्या जन्म जरी घोकलं तरी काही जास्ती व्हायला असं वाटत नाही आहे की नाही. मग काय तुमच्यासाठी ब्रह्मसत्य जगन्मिथ्या आहे की नाही. तुमच्यासाठी आहे आणि त्याच्यासाठी पण आहे, दोन्हीसाठी. कारण काय, ज्ञानाचं महत्त्व कधीच कमी होत नाही. ज्ञानाचं नाही ज्ञानेन पवित्रमिह जगद्विद्यते की नाही. ह्या जगामध्ये ज्ञानासारखं दुसरं काहीच पवित्र नाही आहे. नाही ज्ञानेन सदृशम. सदृशम म्हणजे सारखं दिसणारं काय, सारखं असणारं. या जगामध्ये इह म्हणजे या लोकामध्ये, मृत्यूलोकामध्ये, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. विद्यते म्हणजे वर्तमान आहे की नाही. तुम्हाला उपलब्ध आहे या अर्थाने विद्यते, विद्यमान आहे या अर्थाने की नाही. जगामध्ये दुसरं काहीच नाही आहे. आम्हाला समजत नाही ना, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्यावर पण ज्ञान तर आहे ना नाही. तुमच्यासाठी त्याचं पूर्ण नसेल, पण त्याचं आहे, त्याचं महत्त्व खूप आहे की नाही. तुम्हाला त्याचं नुसतं जरी त्याचा तुम्हाला कानावर जरी पडलं की नाही, तरी त्याचं महत्त्व आहे. तुम्हाला समजलं नाही तरी त्याचं महत्त्व आहे, कारण ते ज्ञान आहे. जसं देवाचं नाव आपण घेतलं ते महत्त्वाचं आहे, पण आपण ऐकलं ते सुद्धा महत्त्वाचं आहे. आपण भजन म्हटलं ते महत्त्वाचं आहे. आपण नुसतं ऐकलं तरी ते पण महत्त्वाचं आहे, कारण कानावर गेलेलं आहे ते. तुम्हाला जर कानातून आत जातं ना, तोंडातून जसं आत जातं तसं कानातून पण आत जातं, म्हणून त्याला आहार म्हणतात. आहार कानातून होतो आणि तोंडाने पण होतो, जिभेने पण होतो. 2 इंद्रिय असतात आहाराला. आहार्यते इति आहार. जे ग्रहण केलं जातं, स्वीकारलं जातं, आत घेतलं जातं, त्याला आहार म्हणतात. कानातून शब्द आत जातात.
म्हणून ते जनकासारखं आपल्याला ते जमलं नाही. आता जनक महाज्ञानी होता. गीतेमध्ये जनकादया म्हटलं आहे की नाही. जनक इत्यादी लोकांना कर्मणैव संसिद्धिम आस्थिता जनकादयाः की नाही. भगवान म्हणतात अर्जुना की नाही, नुसत्या कर्मातूनच, कर्म म्हणजे काय, जे आपण करतो ते, म्हणजे आपलं अस्तित्व आहे, मी आहे, मी कर्म करणार आहे. जसं शिकायला म्हटलं आहे की काय, मम कर्म अहम करता अमुष्मयी कर्माय अमुष्मयी फलाय इदम कर्म करिष्यामी. हे 3 भाग आहेत. त्याला कार्यकारक, कार्यकर्ता आणि कारक म्हणतात. हे सोपे आहे बघा. मम कर्म, आपण गेल्या त्याचा थोडासा अंदाज घेतला होता. मम ही षष्ठी विभक्ती आहे संस्कृतमध्ये. मम कर्म, माझं कर्म आहे. अहम करता, मी करणार आहे. अमुष्मयी फलाय, या फळासाठी अहम करोमी इति, मी हे कर्म करतो आहे. समजा आता आपण इथे बसलेलो आहोत, मला वाटतं माझं कर्म आहे काय बोलणं, तुम्हाला वाटतं, आणि मम कर्म आहे आणि अहम करता, मी ते कर्म मी करतो आहे. अमुष्मयी फलाय, मी या फळासाठी हे कर्म मी करतो आहे. आता फळ काय आहे, तुम्हाला काहीतरी माझा थोडा वेळ जातो आहे, तुमचा वेळ जातो आहे की नाही, असं की अर्थात फळं बरेच प्रकारचे असतात, विविध प्रकारचे असतात आहे की नाही. आपलं काहीतरी ऐकावं, काहीतरी पडावं, काहीतरी नवीन गोष्ट कळावी, आणि नेहमीच्या अनुभवाचा वेगळा अनुभव आपल्याला मिळाला. जसं आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो की नाही, प्रवासाला जातो, नवीन ठिकाणी जातो, कशाला, वेगळा अनुभव घेण्यासाठी. आपण ट्रिपला जातो, सहलीला जातो की नाही, कशासाठी, वेगळा अनुभव घेण्यासाठी, नेहमीच्या अनुभवापेक्षा वेगळा अनुभव घेण्यासाठी. तसं आहे, नेहमीच्या वेगळ्या अनुभवासाठी आपण बोलतो, ऐकतो की नाही. आता हे बोलणं ऐकणं काय आहे, त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत, क्रिया, कारक आणि कर्ता. या 3 गोष्टी आहेत की नाही. पण 3 गोष्टी काय आहे, त्या तशा तुम्ही स्वतः तशा नाही आहे की नाही. मग त्याला म्हटलं आहे ब्रह्मसत्यम. एक त्यात भेद आहे की नाही. कर्म आहे, कर्ता आहे, फळ आहे, 3 गोष्टी वेगळ्या आहेत. 3 गोष्टी ते म्हणतात हा भेद नाही आहे. क्रिया, कर्म आणि फळ असा भेद नाही आहे. म्हणजे कर्मही नाही आहे, करणारे नाही आहे, आणि ते फळही नाही त्याच्यामध्ये. मग त्याला म्हटलं ते काय आहे, मग ते तिथे 3चा भेद निवृत्ती होते. त्याला ते ब्रह्मप्रत्यय म्हणतात आहे की नाही. तो ब्रह्मप्रत्यय आहे, तो 3 प्रत्यय नाहीच आहे की नाही. काय अद्भुत आहे बघा. मग तिथे काय होतं, तिथे आपोआपच या सगळ्या तुमचं ते प्रत्यय असतात, ते तुम्हाला दुःखी करतात ना, तुमचा आनंद हिरावून घेतात. भेदवृत्ती, खंडित वृत्ती आपल्याला आनंद हिरावून घेते, आपला आनंद कमी करते का संपवून टाकते. अभेदवृत्ती, अखंड वृत्ती ही आपल्याला आनंदित करते, त्याला आपण एकाकार वृत्ती म्हणतो. ती आपल्याला आनंदी करते. पण तो किती म्हटलं तर खूप सोपी आहे. स्वामी म्हणतात वेदांत इतका सोपी की लहान मुलासुद्धा समजेल. ना वेदांत इतका सोपी करून घ्यायचं आहे की ते लहान मुलासुद्धा समजेल. प्रल्हादाला समजला, आपल्याला नाही समजत. तो काय दोष, वृत्तीचा दोष नाही आहे, ज्ञानाचा दोष नाही आहे. दोष म्हणा की काय म्हणा, तो एक प्रॉब्लेम आपला आहे, समस्या म्हणा. ते ज्ञानाकडनं आलेली समस्या नाही, तुमच्याकडनं गेलेली समस्या आहे, ती आपली समस्या आहे. अगदी सोपी गोष्टसुद्धा फार कठीण वाढू शकते. दुसरं काही सोपी वाटत नाही. जसं म्हणतो मी उदाहरण देतो, मोबाईल फार सोपा, युजर फ्रेंडली आहे, फारच सोपी आहे. पण कोणासाठी आहे, ज्याला वापरायचं आहे त्यासाठी आहे, त्याची प्रवृत्ती आहे, वृत्ती आहे, त्याला त्याच्याविषयी फार भक्ती आहे. त्या मोबाईलवर त्याची फार भक्ती आहे की मोबाईल हा त्याला फार, त्याला म्हणजे काय म्हणतात, त्याचं आपलेपण आहे, म्हणजे माझी आहे तो, आणि मोबाईल एक होऊन गेलेला आहे. मग त्याला शिकायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्याला युजर फ्रेंडलीची पण गरज नाही आहे. ते किती कठीण तर शिकून गेल तो. कारण काय, त्याची ती अत्यंत आवडती गोष्ट आहे, भक्तीची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे, प्रिय गोष्ट आहे. तिथं प्रियत्व आहे. मग
इतरांसाठी ज्यांना नको आहे त्यांना मग काय कटकट आहे म्हणतं, फार त्रासदायक आहे, मला काही शिकायचं नाही आहे, काही ती वृत्तीच नाही आहे त्याची, आपलेपणाची वृत्तीच नाही आहे. मग काय करायचं, शेवटी माणसं असतात, प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. मग पण प्रत्येकासाठी प्रत्येक गोष्ट मिळाली पाहिजे. आणि आज काय 100 पदार्थ असतात बफेमध्ये, मी काय तुम्हाला हे नाही आवडत तर ते आवडतं, काही लोक सगळेच घेतात, सगळं फेकून देतात, आहे की नाही, सगळं वाटून घेतात, मला हे पाहिजे ते पाहिजे, ते खायचं आहे ते खायचं आहे, एवढं खाऊ शकत नाही माणूस, मग उलटं करतात ताट तिथे. पण हा भाग वेगळा. पण माणसाला प्रत्येकाला काही ना काहीतरी मिळालं पाहिजे, त्याच्या मागचा हा विचार असतो की नाही. तसं इथे म्हटलं आहे की श्रीराम वेदांताची तत्वे काय आहे, तत्वे म्हणजे सिद्धांत आहे की नाही, हे सगळीकडे एकच आहे आणि एकच वाक्य सांगितलं जातं, श्लोकार्धम प्रवक्ष्यामी. आचार्य म्हणतात, शंकराचार्य म्हणतात की मी फक्त अर्ध्या श्लोकामध्ये तुम्हाला सगळं सांगून टाकेल, सार सांगेल. कशा सार आहे, यदुक्तम ग्रंथ कोटिभी, कोट्यावधी ग्रंथांमध्ये जे सांगितलं आहे ते तुम्हाला एका श्लोकात नाही अर्ध्या श्लोकात सांगेल, आहे की नाही. तुम्ही लीलाप्रसंग बघा, त्याच्यामध्ये म्हटलं आहे, ते तुर्यानं महाराज जातात, तू काय करतो आहे रे, आला नाही बरे दिवस, तर तो महाराज त्यांनी ऐकलं असतं आधीपासून, ठाकूरांनी त्यांना सांगितलं असतं येत नाही, कारण काय सध्या वेदांताचं चिंतन करतो आहे, दिवस रात्र वेदांताचं चिंतन करतो आहे, वेदांताचे पुस्तक वाचतो आहे. मग एक दिवशी आला तो, की नाही, कारण की आज झाला, त्यांनी डायरेक्ट नाही बोलले, पण बोलता बोलता ते म्हणाले श्रीरामकृष्ण सगळ्यांना, त्यांना म्हटलं की माझ्यासाठी चाललं आहे सगळं, ज्याला ऐकलं त्यांना बरोबर कळलं हे जे ठाकूर बोलतात ते माझ्यासाठीच बोलतात आहे. ते म्हणाले अरे शेवटी वेदांत काय म्हणतो, एवढंच ना, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या, की आणखी काही. मग त्यांनी सगळं थोडक्यात सांगितलं नाही त्याचा अर्थ काय आहे की नाही. मिथ्या म्हणजे काय, मिथ्या म्हणजे जे कालाने बाधित आहे त्याला मिथ्या म्हणतात. त्याला कालाने बाधित म्हणजे काय, ज्याला आदी आहे, अंत आहे, मध्य आहे, अहम आदिश्च मध्यंच भूतानां, अहम जो प्रत्यय आहे त्याला आदी मध्य अंत नाही आहे, बस एवढंच आहे. त्याने एकदम लख्खन प्रकाश पडतो तुर्यान महाराजांच्या, हरी महाराजांना म्हणतो, अरे खरोखरच की एवढंच आहे की. पण एवढं यायला त्यांना पुष्कळ पुस्तकं वाचावी लागली, आहे की नाही. तो प्रत्ययाला श्रामकृष्ण म्हटल्याबरोबर त्यांना पटकन कळलं. याचं कारण काय, त्यांची सगळी तयारी आहे तेपासून. विवेकानंदांना स्पर्श केल्याबरोबर त्यांना निरुकल्प समाधी झाली, ठाकूरांना स्पर्श केल्याबरोबर तोतापुरींनी त्यांच्या गुरूंनी, आहे की नाही, तू निष्कलंक आत्मा तूच आहेस, सर्वबुद्ध सर्व शुद्ध आत्मा तूच आहे, असं म्हटल्यावर 3 दिवस समाधी चाललं गेलं आहे. कारण एवढीच तपस्या आहे त्यांची ते, की नाही. आपल्या तिथून दूर पण काय आपण त्याच्याशी जोडलं गेलं नाही आहे. फक्त एवढंच माहीत पाहिजे, खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला ते कितपत आकळता, कितपत तुम्ही जीवनात उतरू शकता, करू शकता, हा भाग पूर्णपणे वेगळा आहे. फक्त एवढं तरी माहीत पाहिजे की हे फार फार महत्त्वाचं आहे. कमीत कमी काही नाही तरी आपल्याला कमीत कमी कदर तरी करता आली पाहिजे. ते पी चाहती तरण ते मृत्यूम श्रुतीपरायण, तरी तुम्ही तरुण जाल. एवढं जरी जमलं की नाही, हे सगळं आपल्याला वचनामृतात गीतेमध्ये तेच असतं, गीता. त्यामुळे इतकी पॉझिटिव्ह काय आहे, अतिशय म्हणजे पॉझिटिव्ह, किती पॉझिटिव्ह असावी आपल्याकडे, हरे कसं शक्य आहे. एवढं अद्भुत तत्त्वज्ञान आहे, एवढी गंभीर गोष्ट आहे, एवढी उच्च गोष्ट आहे, सर्वोच्च गोष्ट आहे. काही लोकांना मानायलाच तयार नसतात, इतके तमोगुणी असतात. अंधता मिश्रा म्हटलं आहे स्वामीजींनी, आहे की नाही. म्हणजे अंधामध्ये एवढा अंधार आहे की तुम्हाला काही कल्पनाच नाही करता, इतका प्रचंड अंधार आहे, इतकं प्रचंड अज्ञान आहे, अविद्या इतकी प्रचंड आहे. म्हणजे अंधार इतका घरीभूत झालेला आहे, नाही जसं रबरामध्ये जर टाचणी टोचली तर जाते आतमध्ये ना, तसंच अंधारामध्ये तुम्ही टाचणी, तो अंधारातमध्ये सुद्धा टाचणी टोचल्या जाते. आता अंधार काय इतका काय स्थूल असतो, काय कल्पना वेदात केलेली आहे ती. इतका सुद्धा घन अंधकार असू शकतो, घन अविद्या असू शकते, म्हणजे काहीच बनायला तयार नाही, की नाही. कालाच्या पलीकडे काय असतं, सगळं संपल्यानंतर सुद्धा काही संपत नाही आहे. सगळं संपून गेलं आहे, काही शिल्लक नाही, तरी काहीच संपलं नाही आणि काहीच गेलं नाही आणि काही झालं नाही. काय वंडरफुल कल्पना आहे बघा, की नाही. कशी ते मिथ्या म्हणजे काय आहे, आभास, त्याला अध्यास म्हटलं आहे शंकराचार्याला. अध्यास, अधि म्हणजे अधिष्ठान, आस म्हणजे राहणं, आहे की नाही. अधिष्ठान आहे, पण तुम्हाला अधिष्ठानाचा काय होता अनुभव येते, तुम्हाला आभासाचा अनुभव येतो. पण ब्रह्म आहे तिथे की नाही, दोरी आहे की. सापाचा जरी तुम्हाला अनुभव होत असला, साप दिसत असला, भीती वाटत असली की नाही, प्रतिक्रिया होत असली, तरी
ते सगळं प्रतिक्रिया सुख दुःख जे काय असेल की ज्याला साप धरता येतो त्याला काहीच वाटत नाही. तो येतो पटकन सापाला पकडतो आणि टाकतो टोपलीमध्ये. बाकीचे लोक घाबरले असतात, अरे बापरे साप आहे काय काय, जोपर्यंत पकडला जात नाही. याचा अर्थ काय आहे, आभास आहे तरी तुम्हाला त्रास देऊ शकतो आहे की नाही. स्वप्न आहे तरी तुला त्रास होतो. स्वप्न हे आभास आहे. स्वप्न खरं असतं असं कोणी म्हणत नाही. आपण म्हणतो स्वप्न आहे तरी स्वप्न होतं, सो विसरून जा. ते काही सिरियसली घ्यायचं नसतं, कारण ते स्वप्न आहे की नाही. तसंच आभास असतो. मिथ्या म्हणून त्याला मिथ्या म्हटलं आहे. मिथ्या म्हणजे खोटं. खोटं म्हणजे ज्याला अधिष्ठान आहे ते खोटं, तो आभास. खोटं नावाची गोष्ट नसते जगामध्ये. कोणती गोष्ट खोटी आहे जगामध्ये? काहीच खोटं नाही आहे. मिथ्या शब्दाचा तर खोटं कसं आलेला आहे. इथं म्हटलं आहे मिथ्या. जग मिथ्या म्हणजे जग खोटं आहे म्हणजे नेमकं काय आहे. जग खोटं आहे म्हणजे जग आहे, पण तुम्ही जसं बघता तसं नाही आहे. आपण दुसरं म्हणतो जग आहे पण ते नकली आहे. खरं म्हणजे तसंच म्हणायला पाहिजे. गोष्ट असते अगदी खऱ्यासारखी असते आणि आपण थोडासा शब्द आता म्हणून फसतो, पण आपल्याला तो भ्रम पण होतो. म्हणजे जसं आपण सापाचं उदाहरण घेतलं, दोरी अगदी सापासारखी दिसते आहे की नाही. तो भीती पण वाटते. स्वप्न ती खोटी असतात, पण खाली पडलो की आपल्याला त्रास होतो, आपले हाडं दुखतात आहे की नाही. अरे स्वप्न आभास असून तुम्हाला कशी हाडं तुटली तुमची. पण साप तुम्ही जागा झाल्यानंतर तुम्हाला कळतं की तो आभास होता. पण तुम्ही जेव्हा झोपले असता स्वप्नामध्ये तेव्हा स्वप्न आहे तुम्हाला कळत नाही ना. नाही, स्वप्न केव्हा असतं, जागा झालं तर स्वप्न असतं. ते स्वप्न नसतं, ते सत्य असतं. स्वप्न कुठं खोटं असतं, स्वप्न खरंच असतं. तुम्ही जागा झाल्यानंतर ते स्वप्न विसरून जा, त्याचं काही महत्त्व नाही त्याचं. हे तुम्ही केव्हा म्हणता, जागा झाल्यावर म्हणता. स्वप्नामध्ये प्रत्येक अनुभव असतो, प्रत्यक्ष अनुभव असतो आणि तो प्रत्यक्ष अनुभव खरा असतो, 100% खरा असतो. तो खोटा नसतो, पण तो आभास असतो. मग चांगला आभास समजत नाही आपल्याला आहे की नाही. डेल्युजन समजत नाही, इल्युजन समजत नाही आपल्याला. मग काय नकली आहे म्हणा. खरं म्हणजे नकली म्हणजे सगळं समजेल. म्हणजे नकली याचा अर्थ असली गोष्ट असते, आणि नकली शब्दाचा अर्थ ती असली नकली गोष्ट अगदी असलीसारखीच असते की नाही. म्हणजे म्हणलं ना सोनं पितळासारखं दिसतं, पितळ सोन्यासारखं दिसतं म्हणजे लोक फसतात. त्याला फक्त मुलामा असतो, पण ते असतं पितळच. लोकांना सोनं आहे बघा, सोनं दिसतं, पण ते खरं सोनं नसतं. आपल्याला नेहमीचा अनुभव आहे. लोक कसे सहज फसतात, मुलं फसतात, मुली फसतात, जग फसतं. कोण फसतं ते जगामध्ये. आपण इतके शहाणे असू पण फसतो कशाला आहे की नाही. सगळेच फसतात की नाही, सगळेच फसवतात. फसवणारे भरपूर असतात आणि तेवढेच फसणारे पण असतात. मग फसतो का याचं, कारण ती वस्तू इतकी अगदी खऱ्यासारखी असते. जी करन्सी नोट असते, प्रॉमिसरी नोट असते, ती अगदी खऱ्यासारखी असते. फसत कोण नाही, ज्याला त्याचं ज्ञान असतं. जर बँका म्हणूया त्यांना नाही फसत, त्यांना म्हणतात हे खोटी आहे. त्यांना नसतं ते फसतात. ते हा अनुभव आहे. मग मिथ्या शब्दाचं तसं ते वेदांती मार्ग म्हणतात, त्यांना पटकन कळतं. ते त्यांना थोडंफार ज्ञान आहे, कळतं ते की नाही. त्यांना कळतं की अरे तर काय दिसतंय सहजाचं. जे आपण लहान मुलं आहे पटकन फसतात की नाही. त्यांना आपण काही थोडेसे देऊन त्यांना फसवतात. लोक फसवू शकतो. म्हणजे कसं, त्याला तो रडत आहे खूप, अरे हे तर चॉकलेट देतो, जा तुला हे देतो, बावले देतो, पटकन चुकवून जातात ते. मोठे माणसं नाही होणार तसे. त्यांना माहिती हे काय आम्ही मोठे आहोत, आम्ही लहान आहोत काय. बाबा मला कार पाहिजे म्हटलं, बाबाने कार घेऊन दिली, लाड बोलावला 240 रुपयाची 500 रुपयाची, तो एकदम खुश होऊन जातो. मला कार मिळाली. तर मोठ्या पोराला म्हणा की कार दिली, हे 500 रुपयाची कार दिली, तो काय 500 रुपयाची कार फेकून देईल. तो मला ही कार नको, मला खरी कार पाहिजे. कारण तो खेळणं आणि ॲक्च्युअल त्याच्यात फरक समजतो. तो लहान मुलाला समजत नाही, त्याला खेळण्यामध्ये आणि ॲक्च्युअलमध्ये फरक समजत नाही त्याला. सगळ्या गोष्टी तंतोतंत तशाच असतात, ज्या खऱ्या असतात तशाच गोष्टी असतात. आजकाल तर खेळणीमध्ये खूप मोठं मार्केट आहे, खूप चांगलं मार्केट. काय गोष्टी आम्ही बरं ठक्याच बघत होतो लाकडाच्या आहे की नाही, त्या ठक्या त्या गेल्या सगळ्या खऱ्या अगदी. काय खेळणीचं बाजार आहे, खेळणीचं काय अगदी वंडरफुल खेळणे आहेत आजकाल. पण सगळ्या काय आहे ते मुलांसाठी आहे, नकली आहे. त्याला म्हणतात, याचं ते कळतं, त्याला म्हणतात वेदांत मार्ग, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. म्हणजे तुम्हाला त्याने तुम्ही भुलत नाही. लहान मुलं भुलतात, अज्ञ लोक भुलतात की नाही. भुलाई म्हणजे काय, ती भुलवणार ती भुलाई आहे की नाही.
ती तुम्हाला भुलवते म्हणून ती भुलते. सगळेच भुलतात काय? नाही भुलत. लहान मुलांच्या खेळामध्ये आपणही भाग घेतो, मोठे लोक पण भाग घेतात, पण त्यांना माहीत आहे सगळे काय आहे, खेळ आहे, खेळ नाही. लहान मुलं तसं नसतं. लहान मुलं अंतरवाढ लग्न वगैरे लावतात तर लहान मुलांचं पूर्वी असायचं ते सगळं. आता काय झालं मला कल्पना नाही आहे, पण असायचं पूर्वी. सगळं जसे मोठे करतात ना तसं लहान मुलं करतात. परंतु ते सगळं तेवढं तिथपर्यंतच असतं, त्याच्या पलीकडे जात नाहीत ते स्वतःच विसरून जातात. त्यांची खेळणी कुठे गेली, तुम्ही लहानपणची खेळणी कुठे गेली कोणाला माहीत नाही. कुठेतरी गेली ती संपली, कुठेतरी गेली, नाहीशी झाली. म्हणून इथे ते म्हणतात, हे बघा, खुद्द मी देखील मिथ्याच. हे कशाला? हे नुसतं ऐकल्याने तुम्ही अनासक्त होता. डिटॅच होणं फार कठीण आहे. हे माझं नाही आहे, मम कर्म नाही आहे, माझं नाही आहे, मम नावाची गोष्टच नाही आहे. हे पिच्छा सोडणं फार कठीण आहे. माझं नाही आहे असं म्हणणं फार कठीण आहे. ते म्हणतात मी देखील मिथ्याच. की नाही, मी हा जो म्हणणार आहे की मी नाही आहे हा सुद्धा मिथ्या आहे, मी हे सुद्धा नावाची गोष्ट. म्हणजे म्हणतात कांद्याचं मी साल सोलत जा, शेवटी काहीच राहणार नाही, शेवटी त्याला काहीच नाही आहे. तसं तुम्ही मी नाही म्हणून काय वेदांतामध्ये काय आहे, आत्म्याचं वर्णन कसं आहे, विशेषकरून बृहदारण्यक उपनिषदामध्ये फार सुंदर वर्णन आहे आत्म्याचं. अरे काय अद्भुत वर्णन केलं आहे त्यांनी, पण ते खूप मोठं आहे. तुम्ही ते म्हणजे काय म्हणतात, थक्क होऊन जाईल. जी गोष्ट वर्णन करतात नाही, वर्णनातीत आहे, कल्पनातीत आहे, शब्दातीत आहे, त्याचं वर्णन केलं जात आहे की नाही. शेवटी काय म्हणतात, आत्मज्ञान काय 2 शब्दामध्ये, मला 2 शब्दात ज्ञान करून दे. मग काय, एकच आहे, न इति ही अयम आत्मा, नेति नेति इदम अयम आत्मा, न इति. काय सुंदर आहे बघा. न इति, जे तुम्ही म्हणता ते नाही आहे. न म्हणजे नाही, इति म्हणजे हे. 2 शब्द आहे ना, न इति ही इदम अयम आत्मा, आत्मा न इति. तुम्ही आत्म्याचं वर्णन काल जाता, न इति नाही ते म्हणजे काहीच नाही म्हणतं. मग कसं आहे, तेच वर्णन आहे, तेच खरं वर्णन आहे. तिथे तुम्हाला पोचवायचं आहे ना, हे नाही आहे, हे नाही हे म्हणत जा. मग तुम्ही तिथे जाऊन जिथे आहे तेच पोचा, इथे म्हणजे जाऊन पोचाल. त्याने वर्णन केलं आहे. आपण आपल्या खोलीत असलो, गेलो आहे, अचानक कडक अंधार, लाईट गेली, सगळे वीज गेली, म्हणजे अंधार गुडुप्प झाला. कारण आपल्याला माहीत नव्हतं अचानक वीज जाईल म्हणून. सगळं आपण केलं की अंधार एक तिरीप येऊन अंधार आहे उजेडाची, असं सगळं एकदम गुडुप्प अंधार झाला. आता काय आपण 24 तास राहतो, सगळं माहीत आहे, तरी आपल्याला काय करतं, आता चाचपडावं लागतं आहे की नाही. म्हणजे आपला मोबाईल आपल्या हसत जवळ तर आपण त्याला टॉर्च लावला असता, तोही कधी नसतो टॉर्च लावणं, कारण सगळं अंधारच आहे, काही दिसतच काही नाही, तरी आपण करू शकतो प्रयत्न. आता तुम्हाला काहीच सापडत नाही आहे, तुम्हाला स्विच सापडत नाही, सगळं तुमचंच माहिती आहे, नेहमीच माहिती आहे, पण आम्ही चाचपडत मला हां स्विच सापडत, त्यात काहीच करता येत नाही. कारण काय जर तुमच्याकडे समजा असेल काय तशी व्यवस्था, पर्यायी व्यवस्था असेल, म्हणजे जनरेटर म्हणा किंवा आणखी काहीतरी असेल तशी व्यवस्था असेल, पण तो द्या, काहीच व्यवस्था नाही आहे. मग तुम्ही चाचपडत होता, म्हणजे कमीत कमी मला बसता आलं पाहिजे खुर्चीवर किंवा कॉटवर, मला बसायचं आहे की नाही. मग जेव्हा लाईट येईल तेव्हा येतील, कमीत कमी मला कुठंतरी मी काय करतो, चाच पडतो. मग न इति, हे नाही आहे, हे नाही आहे, हे नाही आहे, माझंच घर आहे, माझीच खोली आहे, मी नेहमी वावरतो, पण आता इतका अंधार गुडुप्प झाला आहे की मला काहीच नाही. मग शेवटी मी काय करतो, माझा मोबाईल हातात आले, हां आत्ता काय झालं, सापडलं. आता मी तिथलं टॉर्च लावला की मला पुन्हा चक्क उजेडून जातो. मग तिथे ब्रह्मसत्यम आहे, ते खरं आहे, दिसायला लागतं ना. जे दिसायला लागतं आणि जे कधी संपत नाही, नेहमी दिसतं, त्याला सत्य म्हणतात. ते कशावर अवलंबून नाही आहे, इंडिपेंडंट आहे, स्वतंत्र आहे ते नाही. म्हणून त्याला निर्विशेष म्हणतात, म्हणून त्याला ॲब्सोल्यूट म्हणतात. रिलेटिव्ह नाही आहे, कशावर अवलंबून नाही आहे, त्यालाच ब्रह्म म्हणतात. ॲब्सोल्यूट आहे ते, म्हणजे निरपेक्ष आहे, सापेक्ष नाही आहे. ज्या ज्या गोष्टीला अपेक्षा असते दुसऱ्या गोष्टीची, ते कधी सत्य होऊ शकत नाही, कारण ते अवलंबून आहे. कारण त्याचा आधार गेला की तो पडणार आहे की नाही. एखाद्या माणसाला काठीचा आधार घेतल्याशिवाय उभं राहता येत नाही, त्याच्या हाती काढून तो पडून जाईल तो, कारण तो त्याचं उभं राहणं त्या काठीवर डिपेंडंट आहे नाही. पण ती सापेक्ष अवस्था आहे, सगळं जग सापेक्ष आहे. आपल्या आदर्शाला आपण उभंच राहू शकत नाही, बसू काहीच करू शकत नाही, आपलं अस्तित्वच नाही आहे. पण ब्रह्म तिथे निरपेक्ष आहे, ॲब्सोल्यूट आहे, ते त्याला निरपेक्ष म्हणतात. त्याला कशाचीच अपेक्षा नाही आहे. काय अद्भुत असेल बघा, तुम्हाला कसे, तुम्ही स्वतंत्र आहात, दॅट इज रिअल इंडिपेंडन्स, ते खरं स्वातंत्र्य आहे. माझं
बी फ्री, आझाद व्हा, स्वतंत्र व्हा. तीच खरी खरी अवस्था आहे. परतंत्र अवस्था ती अवस्था आहे काय? परतंत्र आहे ठीक आहे थोड्या वेळासाठी, पण किती काय नेहमीच परतंत्र राहणार तुम्ही. आपण गाडीत बसतो आहे की नाही, बेल्ट बांधतो, सेफ्टी बेल्ट बांधतो, ठीक आहे, ओके. पण ते नेहमी गाडीतच बसणार, नेहमी सीट बांधणार की नेहमीच हेल्मेट बांधणार तुम्ही, ते फक्त प्रवासापुरती असतं. प्रवासापुरती ठीक आहे की नथिंग रॉंग, करायलाच पाहिजे ते, परंतु प्रवास संपला पाहिजे. त्याला ना मार्ग आहे की नाही, मार्ग हा मार्गच असतो. मार्गाचा उपयोग तुम्ही मुक्कामापर्यंत पोहोचा, त्यासाठी मार्ग असतो. तुम्ही मार्ग चालतच जा, कधी पोहोचतच नाही आहे. पृथ्वी चपटीच आहे. अरे पृथ्वी चपटी नाही आहे, पृथ्वी गोल आहे नाही ते म्हणतात ना त्याच्यामध्ये पृथ्वी चपटी आहे, तिथून गेलं की ते चिखलात पडाल, तिथं संपलं की ते तसं नाही आहे. हिचं सायक्लिक आहे. म्हणून आपलं भारतीय तत्त्वज्ञान हे सायक्लिक आहे. कसं सायक्लिक काय म्हणा, काही म्हणा तुम्ही, ते लिनियर नाही आहे की नाही. आपण जिथून सुरुवात केली तिथेच पोचतो. अहम सह अहम, ते ब्रह्मतत्व आहे, ते मी आहे इथे लिहिलं आहे ना की नाही. परंतु वेदांत म्हणतात सोहम, सो म्हणजे ते अत्युच्च तत्व आहे, उत्तम तत्व आहे, परमश्रेष्ठ तत्व आहे, शेवटचं तत्व आहे ते मी आहे. म्हणजे जिथे मला प्रत्यय येतो की हा जिथे संपणार आहे की नाही, विनाशी आहे, तो विनाशी प्रत्ययामध्ये ते अविनाशी आहे. तर अविनाशी खरं आहे, मी विनाशी मी नाही आहे. मला मृत्यू नाही आहे, मला शेवट नाही आहे की नाही, कारण खरोखर शेवट नाही आहे. हा शेवट आहे असं म्हणणं आभास आहे, शरीरचा आभास आहे. त्यातला प्रत्यय जो आहे मीचा प्रत्यय, तो पण आभास आहे की नाही. पण आभास हा नेहमीचा आभास राहणार, तो कधीच काही त्याला प्रारंभ राहणार, कधी याला मध्ये राहणार, की शेवट राहणार. पण ब्रह्माला कधी प्रारंभ नाही आहे. नांतो न च आदिर न च संप्रतिष्ठा, अश्वत्थमेनं सुविरूढमीलम असंगशस्त्रेण दृढेन चित्वा. याचा अर्थ काय की जी गोष्टीला प्रारंभ असतो, मध्य असतो, शेवट असतो, ती कधीही खरी नसते आहे की नाही. आपल्याला माहिती आहे, आपण कितीही नाचलो, कसं झालं पाहिजे जगामध्ये, तसं झालं पाहिजे, पण अरे आपणच नाही जगामध्ये राहणार आहे की नाही. मग आपण राहणार तरी जगातले सगळे युद्ध चालूच राहतील की आहे की नाही. आता पुढची मागची पिढी कुठे आहे? ती गेली, ती पण आपल्यासाठीच काळजी करत होती, जगाचं काय होणार, जगाचं काय होणार. पण ती गेली की जगाचं काळजी काय व्हायचं त्या चालूच आहे, आता त्याच पुढे थांबलं आहे. तसंच पुढे पण चालू राहणार, फक्त तुम्ही राहणार नाही आहे की नाही. जिंदगी के मेले काय दुनिया में कम न होंगे, अफसोस हम न होंगे आहे की नाही. हे जिंदगीचे मेळे आहेत, मेळावे आहेत, यात्रा आहे, सगळं तसं चालणार की नाही. फक्त आपण राहणार नाही. अफसोस, त्या दुःख कशाचं अफसोस म्हणजे दुःख आहे की नाही. अफसोस हम न होंगे, त्यांनी काय फरक पडतो आहे की नाही. म्हणजे हे सगळं जगाचा गमतीदार आहे, फक्त इट्स अ प्ले, गंमत आहे ती आहे की नाही. म्हणजे होणार तुझ्यात भाग घेणार सैनिक, अर्जुनाचं युद्ध कर, तस्मात त्वतिष्ठ यशो लभस, तुम्ही काम सरळ करणार. पण लक्षात ठेव, तू नसणार आहे तरी जग सगळं चालणार आहे की नाही. सगळं चालणार आहे. सूर्य तळपतील, चंद्र झळकतील, तारे अपुला क्रम आचरतील, असेच वारे पुढे वाहतील, मी जाता राहील का होईल काय अंतराय आहे की नाही. सूर्य चमकेल, चांद्र चांगले, मेघ वर्षातील गरजतील, शेते पिकतील, गर्वानी ह्या नद्या वाहतील आहे की नाही. असेच वारे पुढे वाहील. पण सुंदर आहे ते आहे की नाही. काहीच म्हणून नाही की नाही. सगळं जसं काय ते हे डोळे पुसतील, पुन्हा आपल्या कामी लागतील, उठतील बसतील, हसून खिदळतील, मी जाता त्यांचे काय झाले त्याला तर काही थांबणार नाही, कारण तो नियम आहे नाही. आभासाचा नियम आहे, तसा सत्याचा नियम आहे. आभासाचा नियम आहे की आभासाला प्रारंभ असतो, आभासाला मध्य असतो, आभासाला शेवट असतो. त्याचं कितीच अटॅच व्हायचं, त्याला किती माझं म्हणायचं हे तुम्ही ठरवा. तुम्हाला आत्ताच म्हटलं काही नाही आहे, आत्ताच तुम्ही मुक्त झाले. स्वामीजी फार छान म्हणतात, यू से यू आर फ्री इन दिस मोमेंट आहे की नाही. पण तेवढं म्हणता येत नाही आपल्याला, कारण तेवढी अजून आपली तयारी नाही आहे. तो संस्कार आपल्यामध्ये पक्का झालेला नाही आहे. मग संस्कार पक्का करण्यासाठी अगेन हिअर श्रोण म्हणतो, श्रोतव्य हा, मंतव्य हा, निधिध्यासितव्य येन द्रष्टव्य हा, आत्माभारे द्रष्टव्य. मैत्रेयी आत्मा बघायचा असतो. कसा ऐकता तुमच्या त्या सगळे संस्कार बदलत जातात आहे की नाही. आपण नुसतं म्हणतो एक नुसतं गप्पा येतच नाही, म्हणायला खरोखर असंच आहे की जी गोष्टी आपल्याला कल्पना करता येत नाही ते खऱ्या वाटायला लागतात. अरे खरोखर तसंच आहे की नाही. आणि मग माणूस काय करतो, मंतव्य, त्याच्यात ते मनन आपोआप होत राहतं. मननात मनीही
मनाने आपोआप घडत राहतं. निधिध्यासन म्हणजे त्याला पण ध्यान म्हणा की निधिध्यास शब्द निधिध्यासन आहे पदार्थामुळे की नाही. त्याच्यामुळे तो त्याला त्याच्या डोक्यात तो तुमच्यासारखा आमच्यात बोलतो आहे का ते सहज करतो आहे तुमच्या आमच्यासारखा, परंतु तो तुमच्या आमच्यासारखा नाही आहे. कारण काय, त्याच्या डोक्यातले संकल्प वेगळे आहे, विचार वेगळे आहे, तुमच्या आमच्यातले वेगळे आहे. आपले सगळे संकल्प विकल्प जे आहे ते ह्या विनाशशील जगाला धरून आहे, त्याचे ब्रह्माला धरून आहे की नाही. अनिशम ब्रह्मणी ये रमंतः. म्हणजे दिवस, निशा म्हणजे रात्र. 24 तास त्याच्या डोक्यामध्ये जे ॲब्सोल्यूट सत्य आहे, म्हणजे निरपेक्ष सत्य आहे, त्याचे विचार चालू आहे. अरे तो त्याच्या डोक्यात वेगळंच आहे, तुमच्या डोक्यात वेगळंच आहे. तुमच्या डोक्यात सगळा काय म्हणजे कचराचा कचरा आहे की नाही. कारण तो कचरा काय आहे म्हणजे काय म्हणतात, बेफालतू बेकार आहे की नाही. त्याचा निरर्थक कचरा आपण आपल्या डोक्यात शिरला आहे. तो त्याच्या डोक्यात निरर्थक कचरा फार कमी असतो, नसतो जवळपास, ते फार पोहोचले लोक असतात. म्हणजे असं असतं, अशी तत्त्वं असतात, अशी तत्त्वाला धरून ठरलेली माणसं पण असतात आहे की नाही. आज आपल्या दृष्टीने तसं काहीच नाही, पण कमीत कमी तेवढं ते धरलं की असं आहे, ब्रह्मसत्य नावाची गोष्ट आहे आणि असं ब्रह्मसत्य लोक आहे की नाही. तेवढं जरी समजलं तरंती व मृत्युम श्रुतीपरम, तरी माणसं तरुण जातात. पुढच्या वेळी बघू. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपार्थविग्रहं ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम. दत्सत्. रामकृष्णार्पणमस्तु.